तर मित्रांनो, या इथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचं स्पीड देत आम्ही 4 जण निघालो भीमाशंकर प्रवासासाठी. मी आणि सॅम एका गाडीवर, प्रत्येक ऋषी दुसऱ्या गाडीवर. आम्ही एकमेकांना टाटा बाय बाय करत पेट्रोल पंपावरती पोहोचलो आणि पेट्रोल टाकूनच आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. एवढा सुंदर असा रस्ता बघून मला लेन मारावीशी वाटलेली आणि माझं मन काही थांबलं नाही आणि मी त्या लेन मारत निघालो. अशीच मज्जा करत आम्ही पोहोचलो थेट मनसरमध्ये आणि मनसरमधून आम्ही भीमाशंकरला जाण्यासाठी लेफ्ट टर्न मारला. वेडी वाकडी वळणे आणि सुंदर असं दृश्य बघत आम्ही पोहोचलो त्या डिंबे या गावामध्ये. डिंबे गावाचं सुंदर वैशिष्ट्य म्हणजे धरण. हे त्यानंतर आम्ही छोटासा ब्रेक घेतला आणि ब्रेकमध्ये सुंदर अशा धरणाचे दृश्य टिपून काढले. आणि हे दृश्य बघून आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. इतके अशी सुंदर अशी दृश्य म्हणजे ती भाताची शेती, वेगवेगळ्या गाड्या, त्यांना लावलेले झेंडे आणि सुंदर असा रस्ता हे बघत आम्ही नदी किनारी पोहोचलो. नदीच्या किनाऱ्यातून असा जाणारा आमचा सुंदर असा स्वच्छ असा रस्ता हा वेडी वाकडे वळणांचा होता, छोट्या मोठ्या घाटांचा होता. आम्ही ते घाट एन्जॉय करत हळूहळू चालत राहिलो. वेडी वाकडी वळणे हे असले काही आगळे वेगळे दृश्य आणि गावाकडचं हे वातावरण अनुभवत आम्ही प्रवास चालूच ठेवला. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एन्जॉय करत, एकमेकांना आवाज देत, एकमेकांच्या गाड्यांना ओव्हरटेक करत, हसत मजा करत पुन्हा एकदा आम्ही प्रवास सुरुवात केली. हा प्रवास करीत असताना आम्हाला विश्रांतीची गरज होती आणि आम्ही ती विश्रांती घेतली आणि इथं वेगळंच काही घडलं. आणि आज प्रोफेशनल ब्लॉगर टाकणार काय जेव्हा इथे पडलाय काळ निळ झालं पडला आता इथे पडलं. पुढं
आता तुम्ही वाट पहा फक्त ब्लॉग यायची बाकी गाईच बघा आता कसं दिसतोय हा पावट आणि तसं दिसतोय म्हणायला. तू उठला का? जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा जादू गाईज आता आज मी तुम्हाला आता पोपट दाखवतो आमच्यातला पत्या जादू चला आता इथं राहिले घेतले शंकर हा बाई आरणे आहे आणि आरणीचं लपलो होतो. कुठे येतो इकडं बघा रस्त्यावरती तिथं तर रस्त्यावरती हाय कुठं तरी तो दिसत नाही तो बघा तो किंवा डॉक्टर घेऊन चालायचं आणि आम्ही चालतो आलो. त्यांनी पाहिले आम्हाला चला आता फोन केला. आणि हा मित्रांनो हा ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला ब्लॉग.